नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 27 मार्च 2024. बघा, बघता बघता मार्च एंड आलाय आणि मार्च एंड मधला का इन्कम टॅक्स. या इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने लोकसभेत जाऊन मिलिंद संपावकर काय करणार, हा जो मध्यमवर्गीयांचा प्रश्न होता, त्याच प्रश्नासाठी उत्तर म्हणून मी एक कन्सेप्ट सांगितली होती की जो जेवढा इन्कम टॅक्स पे करेल त्या अकॉर्डिंगली त्याला पेन्शन मिळाली पाहिजे. हा एक मुद्दा मी मागच्या काही व्हिडिओज मध्ये मांडला होता. तर त्याच्यात अजून एक होता, टॅक्स रिफॉर्मेशनवर मी बोललेलो आहे. तर अजून एक मुद्दा माझ्या डोक्यात होता जो माझ्या मध्यमवर्गीय बांधवांसाठी अतिशय गरजेचा आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे त्याची आज भारत सरकारने त्यावर विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तो मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्स पे करतो त्यावेळेस जसं तुम्ही पैसे कमवत असताना तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी असेट आहात, त्याच पद्धतीत तुम्ही टॅक्स पे करताय म्हणून तुम्ही देशासाठी सुद्धा असेट आहात. कारण की देशाच्या उत्पन्नामध्ये, देशाच्या GDP मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ज्यावेळेस आपण मी इन्शुरन्स एजंट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही विमा क्षेत्रामध्ये नेहमी म्हणत असतो की सर तुम्ही या खुर्चीवरून उठून बाहेर गेले नाही तर तुमच्या फॅमिलीचं किती नुकसान होणार आहे. त्याच पद्धतीत देशाचंही नुकसान होणार आहे आणि त्याच्यासाठी विमा कवच असणं गरजेचं आहे. मग आपण भरत असलेल्या इन्कम टॅक्स मधून आपल्याला विमा कवच का मिळू शकत नाही? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने स्वतःचा, आता त्यांना इन्कम टॅक्स मिळतो म्हणजे इन्शुरेबल इंटरेस्ट आहे, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला आपल्या टर्नओव्हरच्या अनुषंगाने आपण भरत असलेल्या टॅक्स किंवा आपण भरत असलेल्या टोटल इन्कमच्या अनुषंगाने ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी का देऊ नये की जेणेकरून समजा आज मिलिंद संपागावकर आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. माझ्या 10 लाख रुपये या वार्षिक उत्पन्नामध्ये मी दरवर्षी काही इन्कम टॅक्स पे करतोय. जर मला काही झालं तर माझ्या सगळ्यात शेवटच्या फायनान्शियल इयर मध्ये जे उत्पन्न झालंय त्याच्या काही पटींमध्ये, आता काही पटींमध्ये हे मी का म्हणतोय त्याच्या मागचं कारण आहे. समजा मिलिंद संपागावकर, त्याचं वय 30 वर्ष आहे, तो 58 वर्षापर्यंत कमवणार, तर पुढच्या 28 वर्षासाठीच जे उत्पन्नाचा ऱ्हास झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, तर त्याच्यासाठी मिनिमम 25 किंवा 30%, याच्यामध्ये मी इन्फ्लेशन वगैरे नाही काउंट केलंय, तर 10 लाख गुणिले 30, 3 कोटी रुपये मिलिंद संपागावकरच्या नॉमिनीला मिळावे. जर मिलिंद संपागावकरचं वय 40 वर्ष असेल तर 20% मिळावे. मिलिंद संपागावकरचं वय 45 असेल तर 15% मिळावे, 15 पट मिळावे. मिलिंद संपागावकरचं वय 50 असेल तर 10 पट मिळावे. आणि 60च्या वरती कितीही असलं तर किमान 5 पट तरी त्याला रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळावी. हे करण्यामागचं खरं कारण काय आहे, तर याच्यामुळे टॅक्स मी का भरावा हा जो मध्यमवर्गीयांचा सर्वसाधारण प्रश्न आहे, याचं उत्तर मध्यमवर्गीयांना मिळेल. टॅक्स हा स्वतःच्या देशाचा संपत्तीसाठी, देश ज्या सुखसोयी आपल्याला देतोय त्याच्यासाठी तर भरायचाच आहे. परत आपल्याला उद्याचा भारत निर्मितीसाठी व उद्याच्या तुमच्या घराच्या संरक्षणासाठी सुद्धा भरायचा, ही भावना त्याच्यातून निर्माण होईल. आणि हे करत असताना देशाला खूप जास्त पैशाची गरज नाही. हे करण्यासाठी फक्त आणि फक्त राज्यकर्त्यांना प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. मनातून इच्छाशक्ती असली पाहिजे. माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना न्याय देण्याची इच्छा असली पाहिजे, त्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. त्याच्यासाठी कुठलंही खूप मोठं असं बजेट लागणार नाहीये. टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम अतिशय कमी असतात, ग्रुप टर्म इन्शुरन्सचे त्याही पेक्षा कमी असतात. या गोष्टी केल्याने इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांची रीग लागेल आणि जास्तीत जास्त इन्कम टॅक्स जमा होईल आणि देशाचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा भरून निघेल.
मी स्वतः टॅक्स कन्सल्टंट असल्या कारणाने मी नेहमी सांगतो, टॅक्स चोरी करण्यापेक्षा टॅक्स भरणं यावर जास्त उपाय केले पाहिजे. यासाठीच मी पण सांगितलं होतं की 1992-93च्या आर्थिक वर्षामध्ये ज्या पद्धतीत प्रॉपर्टी डिक्लरेशन स्कीम झाली होती, तशी प्रॉपर्टी डिक्लरेशन स्कीम आता परत का नाही येऊ शकत? देशाला पैसा रेव्हेन्यूच्या स्वरूपात जमा करायचाच आहे. आणि आता जर सोर्सेस जर विचार केले, देश प्रत्येक सोर्सवर रेव्हेन्यू जमा करते. इन्शुरन्सवर 18% GST जमा करतोय. म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवर 5 पैशापर्यंतची स्टॅम्प ड्युटी वापरते. तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर 50 रुपये स्टॅम्प ड्युटी जाते. आज देशामध्ये SIP च्या द्वारे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांचे लास्ट इयरची फिगर जवळपास 19,300 कोटी रुपये होती. त्याच्यावर जमा होणारी स्टॅम्प ड्युटी देशाला मिळते, सरकारला मिळते. तर सरकार ह्या टॅक्स पेयरला टर्म इन्शुरन्स का देऊ शकत नाही? द्यायला बघितलं तर सर्व काही देऊ शकते, पण देण्याची दानत नाही, देण्याची इच्छाशक्ती नाही. अथवा सरकारपर्यंत अशा युनिक आयडिया हा कोणी पोचवत नाही, कुठला राज्यकर्ता पोचवत नाही. सर्वसामान्य मिलिंद संपगावकरने पोचवलेल्या आयडियांची दखल घेतली जात नाही, कारण की माझं उपद्रव मूल्य 0 आहे. पण ज्या वेळेस एखादी व्यक्ती खासदार होते, त्याला 2, 5, 10 लाख मतं पडलेली असतात आणि ती व्यक्ती जेव्हा मागते त्यावेळेस बाय डिफॉल्ट त्या 2, 5, 10 लाख लोकांनी, त्याच्या समर्थकांनी मागणी केली आहे, त्यांच्या वतीने त्यांनी मागणी केली आहे, किंवा तो एखाद्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत असेल तर त्या मतदारसंघातल्या लोकांचा आवाज म्हणून ती व्यक्ती बघितली जाते आणि त्या व्यक्तीला त्याचा मान मिळतो आणि त्याच्या शब्दाला मान मिळतो, त्याच्या खुर्चीला मान मिळतो आणि त्याची मागणी विचाराधीन घेतली जाते. म्हणून मला लोकसभेत जाण्याची इच्छा आहे की यासारख्या वेगवेगळ्या युनिक कन्सेप्ट आपल्या सगळ्यांपर्यंत, आपल्या सगळ्यांसाठी, जनतेसाठी, देशाच्या भल्यासाठी आपल्याला या देशात ऍप्लिकेबल करायच्या आहेत आणि देशाला 2047 पूर्वी विकसित राष्ट्र करायचं आहे. हेच माझं उद्देश आहे. तुम्ही लक्षात घ्या, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि माझ्या अनेक वर्षापासून माझं एकच ध्येय आहे की आपल्या देशाला विकसित राष्ट्र करायचं आहे. ह्या पलीकडे माझा प्रत्येक व्हिडिओचा सारांश जेव्हा बघाल तेव्हा मध्यमवर्गीय बांधव आणि माझ्या देशाचं विकसित राष्ट्र कसं होईल यासाठीच माझा प्रयत्न आहे. आज इथंच थांबूया, स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.